बोधकथेचे नाव आहे कावेरी नदीची निर्मिती। ही कहाणी आहे दक्षिणेकडील लोकांच्या हितासाठी एक नदी निर्माण करू इच्छिणाऱ्या अगस्त्य ऋषींच्या प्रार्थनेची। देवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना एका लहान भांड्यात पाणी दिले आणि सांगितले की जिथे तुम्ही हे पाणी ओतता तिथेच एक नदी निर्माण होईल। अगस्त्य ऋषींनी ठरवले की ते कुर्गच्या पर्वतांच्या माथ्यावर ही नदी निर्माण करतील आणि ती तिथूनच वाहत जाईल। प्रवासादरम्यान ऋषी थकले आणि ते विश्रांतीसाठी जागा शोधू लागले। मग वाटेत त्यांना एक लहान मूल सापडले जे एकटे उभे होते। ऋषींनी त्या मुलाला ते भांडे काही वेळ धरून ठेवण्याची विनंती केली जेणेकरून ऋषी विश्रांती घेऊ शकतील। ते मूल स्वतः भगवान गणेश होते आणि त्यांना त्या पाण्याचे रहस्य माहीत होते आणि भगवान गणेशालाही माहीत होते की ते ज्या ठिकाणी उभे होते ते त्या नदीच्या प्रवाहासाठी देखील योग्य आहे, म्हणून त्यांनी ते भांडे तिथेच जमिनीत ठेवले। अगस्त्य ऋषी परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की ते भांडे जमिनीवर पडलेले होते आणि एक कावळा त्यातून पाणी पीत होता। ऋषींनी कावळ्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, पण कावळा उडून जाण्यापूर्वीच त्याने पाणी जमिनीवर सांडले आणि तिथून कावेरी नावाची नदी वाहू लागली। तात्पर्य: कधीकधी गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत, पण जे काही घडते ते चांगल्या कारणासाठी घडते।